वाढीतला आलाय. तर मॅच सुरू होत असताना पाहायला मिळेल नन्नू आणि त्याचे विपक्ष किरण. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळतो. पंचाच्या माध्यमातून दोन्ही हात समांतर धाव असेल अवांतर. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. एक रिव्ह्यू जो मात्र घेण्यात येतो बॉलिंग टीमच्या माध्यमातून. पंचांचा डिसिजन आपण पाहू शकतो वाईड आहे, परंतु त्याला मात्र इथे अपोज केला जातो. बॉलिंग मार्क वरती न्यू एकविरा क्रिकेट संघ. फेअर डिलिव्हरी असेल, हरकत नाहीये. इन्सान गलती हो का पुतला असं म्हणायला अजिबात हरकत नाहीये. डेंजर एंड वरून गोलंदाजांनी पळायचं नाहीये, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. भन्नाट वेग, क्वार्टर ऑफ भिवंडी म्हणून ज्याची ओळख आहे असं मॅन फ्रॉम न्यू एकविरा क्रिकेट संघ सावध या टीमचा तुरुपचा एक्का म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे असं आपण पाहू शकतो. किरण पाटील दुसऱ्या बाजूला नन्नू जो साईनगर गावातून बिलॉंग करतो. दुसऱ्या बाजूला असनोली गावची रन मशीन म्हणून ज्याची ओळख आहे असं मयूर दिनकर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र वाईड बसेल. पहिला चेंडू जो मात्र डॉट आला त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाला आणि त्यानंतर हा वाईट बॉल येतो. एक धाव धावफलकावरती पाहायला मिळेल. मॅच आपण पाहू शकतो NP स्पोर्ट्स शहापूर त्याचे विपक्ष NK स्पोर्ट्स खांडवळ असे दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. नन्नू आणि मयूर दिनकर ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते या संघासाठी. वेगवान चेंडू होता, चेंडू बॉडीला ब्रश होतोय आणि त्यानंतर गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रबल होतो. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल दोन्ही आकड्यावरती. 2 रन ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिलं क्वार्टर ऑफ भिवंडी म्हणून ज्याची ओळख आहे असं किरण पाहायला मिळतोय, परंतु खाडे विद्यालय आणि त्याच्या मैदानाचा इतिहास आहे. अनेक मोठमोठे संघ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतात, परंतु नेहमी शहापूरचा संघ वर्चस्व गाजवत असतो. इथे हुक करायचा प्रयत्न होता. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 3 आकड्यावरती. 3 रन ऑन द स्कोर कार्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. अप्रतिम गोलंदाजी आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण किरण पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतो. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 3 आकड्यावरती. 3 रन ऑन द स्कोर कार्ड. 3 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं होतं. LBW ची विकेट नसेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. यानंतर होणारी मॅच RJ स्पोर्ट्स शहापूर विपक्ष हरिओम शहापूर असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. अप्रतिम गोलंदाजी किरण पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगला चेंडू स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. व्हेरिएशन
जो मात्र आपण पाहिलं डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीनं एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या बिनबाद 5 या आकड्यावरती. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे बिनबाद 5 या आकड्यावरती. सूरज केने बॉलिंग मार्क वरती तयार. सध्याच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू सध्याच्या स्थितीला या दुसऱ्या षटकामध्ये आलाय. बॉलिंगचा तोफखाना म्हणून या टीमची ओळख सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते NK स्पोर्ट्स खांडवळ आणि त्यांचे विपक्ष NP स्पोर्ट्स शहापूर असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. यानंतर होणारे मॅच हरिओम शहापूर विपक्ष RJ11 शहापूर असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. चला थोडंसं स्पीडअप करायचं. सूरज विनंती आहे. बॉलिंग मार्क वरती सूरज केने पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला नन्नू मॅन फ्रॉम साईनगर सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंड वरती असेल. इथून गेअर अप करावं लागेल कारण समोर मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या विरोधामध्ये चांगली कामगिरी करायची असेल दुसऱ्या इनिंग मध्ये तर तुम्हाला कुठेतरी धावफलकावरती 45 ते 50 धावा इथे मारणं गरजेचं असेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न मिसटाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत करणार नाहीत कुठली चुकी. रिले कॅच कंप्लीट होती. अप्रतिम झेल जी मात्र टिपली जातीये. फलंदाज बाद नन्नू बॅक टू दी पवेलियन. पाच धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकतो विकेटचं पतन झालंय. रिव्हर्स साईड होता बॅटची कडा. त्यानंतर चेंडू घोषंकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 षटकांचं पूर्वार्ध 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्ण सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. निमित्त ठरलं हरिओम मित्रमंडळ आयोजित अंडर-24 शहापूरकर चषक 2024 चा आजही दीप्यमान थरार. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत करणार नाहीत कुठली चुकी. मॅचची गोल्डन विकेट कॅरी मयूर दिनकर बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये 3 चेंडूंमध्ये 2 विकेट्स आणि त्या सोबतीला 1 धाव खर्च केली आहे. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या स्थितीला सूरज केने याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. 4 षटकांचं पूर्वार्ध 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये हा अभूतपूर्ण सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. गोलंदाज तयार.
बॉलिंग मार्क वरती सध्याच्या स्थितीला. मोठा फटका मारायचा प्रयत्न, अजून एका विकेटचं पतन. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या स्थितीला सूरज खेनेच्या माध्यमातून केली जाते. फलंदाज बाद होईल, विकेटचं पतन. एनके स्पोर्ट्स खांडवा टीम आपल्या 12th मॅनला पाठवायचं. एनपी स्पोर्ट्स शहापूर आपल्या 12th मॅनला पाठवायचं. 12th मॅन असं पाठवा ज्याला सर्व नाव माहीत असतील. जय पाहू शकतो नवीन फलंदाज येतो. अप्रतिम अशी गोलंदाजी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सूरज केने. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या स्थितीला जिच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 विकेट्स आतापर्यंत प्राप्त केल्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. चांगला चेंडू पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती विकेट होती, त्यानंतर एक धाव, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स आणि त्यानंतर अजून एक डॉट बॉल येतो. पहिल्या षटकामध्ये किरण पाटील च्या माध्यमातून चांगली कामगिरी, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सूरज केनेच्या माध्यमातून चांगली कामगिरी. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे कटाक्ष टाकणार होतं, त्यानंतर आठवलं की LBW ची विकेट नसणारी एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल आणि अशा रीतीने एंड ऑफ सेकंड ओव्हर 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन दी स्कोर कार्ड आफ्टर 2 ओव्हर. चला थोडंसं स्पीडअप करायचं. दोन षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 या आकड्यावरती. बॉलिंग मार्क वरती योगेश पाहायला मिळेल, जो मात्र 3ऱ्या षटकामध्ये आला. चांगला चेंडू पाहू शकतो. गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला. अँगलने चेंडू थोड्याशा प्रमाणामध्ये अतिरिक्त वेगाने आला, त्या सोबतीला थोडंसं जास्त टर्न झाला आणि सरळ यष्टीरक्षक सूरजच्या हातामध्ये विसावतो. डॉट बॉल ची समाप्ती होतीये. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या स्थितीला 3रा आणि या 3ऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर आलेत, करणार नाही कुठली चुकी. अजून एका विकेटचं पतन. दुसऱ्या फेरीमध्ये MD स्पोर्ट्स कुडगर या संघाला बाय मिळते, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. बॅटची कडा होती तोपर्यंत एकदा होती कंप्लीट. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. MD स्पोर्ट्स कुडगर या संघाला बाय मिळते दुसऱ्या फेरीमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे जातीये. 8 या आकड्यावरती 3रे षटक मार्गस्थ. 8 रन ऑन द स्कोर कार्ड. योगेश भालेकर बॉलिंग मार्क वरती तयार आहे. सध्याच्या स्थितीला सूरज असेल, त्यानंतर योगेश असेल. भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत असे 2 खेळाडू सध्याच्या स्थितीला. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते, थोडीशी मिसजजमेंट पाहायला मिळाली. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. संघर्षाचा बिगुल वाजवणारा, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय चौकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून.
4च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. बघा रायटी बॅटर असेल तर पहिला जो पोल आहे लाईटीचा अगदी तिथून पासून चौकार असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. इथे फटका अप्रतिम, फटका दर्जेदार. डाऊन दी बॉल फिल्डर आलेत, करणार नाही कुठली चुकी. अजून एका विकेटचं पतन होतं. सातत्याने फटके अप्रतिम येतात परंतु एलिव्हेशन पाहिजे तितकं मिळत नाहीये. त्यानंतर मात्र फिल्डर कुठली चूक करत नाहीये. 0% एरर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एका विकेटचं पतन. पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आरजे स्पोर्ट्स शहापूर विपक्ष हरिओम शहापूर असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. हरिओम शहापूर टीमचे कॅप्टन प्रीतम आपल्यासोबत जोडले गेलेत. विनंती आरजे 11 शहापूर आपल्या टीमच्या कॅप्टनने देखील त्वरित रिपोर्टिंग करायचं. बॉलिंग मार्क वरती चौथ्या षटकामध्ये जयेश जोशी पाहायला मिळतील. चौथ्या षटकामध्ये आलेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो स्ट्रायकर एंड वरती जय पाहायला मिळेल आणि उमेश जो मात्र नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल. अप्रतिम अशी स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये. 12 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिला चेंडू डॉट येतो. टॉस जिंकलेला आपण पाहू शकतो आरजे स्पोर्ट्स शहापूर या संघाने. बॅटिंग चूज केली, इन्व्हाइट केलं फिल्डिंग साठी हरिओम शहापूर या संघाला. यावेळेस व्हाईट बॉल असेल. व्हाईटच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली या 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ जो मात्र हा चौथा आणि या चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय जयेशच्या माध्यमातून अप्रतिम अशी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला टाकली जाते. फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर आलेत, करणार नाही कुठलीही चुकी. झटका लागतोय 6वा. 14 या आकड्यावरती. चौदा या आकड्यावरती 6वा झटका लागत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज अमोल पाहायला मिळतो. अप्रतिम गोलंदाजी जी मात्र जयेशच्या माध्यमातून टाकली जाते. वेगवान चेंडू होता. फटका मोठा मारायचा प्रयत्न होता. पुल करण्यात आलं होतं परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. 2200 स्वरूपामध्ये चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. एसटी रक्षक योगेश होते. थोडंसं मिसजजमेंट पाहायला मिळालं
आणि त्याला अनुषंगून एक धाव कंप्लीट होती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल होतो मिड विकेटला, तोपर्यंत एका धावेवरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 16 आकड्यावरती. यावेळेस देखील डॉट बॉल येतो. डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, स्थगित आहे. पूर्ण प्रकारे एकतर्फी मॅच होत असताना पाहायला मिळतीये. अगदी चुरस मात्र मॅच मधून पूर्ण प्रकारे निघलेली पाहायला मिळतीये. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, फटका अप्रतिम होता. पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील आणि अशा रीतीने एंड ऑफ 4th ओव्हर. 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती चॉईस चेंडू नसेल या गोष्टीची नोंद सर्व संघांनी करून घ्यायची आहे. पहिल्या षटकानंतर चेंडू जर हरवला, फुटला, ओला झाला तर मात्र जुना चेंडू दिला जाईल, परंतु पहिल्या षटकाआधी चेंडू हरवला, फुटला किंवा ओला झाला तर नवीन चेंडू दिला जाईल. चॉईस चेंडू नसेल, LBWचं विकेट देखील नसणारी या गोष्टीची देखील नोंद करून घ्यायची. 18 धावा धावफलकावरती 19 धावांची गरज. दरम्यान आमचं जवळचं मित्र शहापूरचा रावण म्हणून ज्याची ओळख आहे असं श्रावण, त्याची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्नेह असं स्वागत असेल.
पहिला चेंडू अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेदून बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमा पार 4. श्रवण दादाला विनंती असेल, श्रवण दादा आपण यायचं व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. श्रवण दादा यायचंय व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. बॅटची कडा त्यानंतर चेंडू घोषंकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. यानंतर होणारी मॅच RJ11 शहापूर विपक्ष हरिओम शहापूर असे दोन संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आणि त्यानंतर मात्र होणारा सामना आकाश 11 50-25 शहापूर विपक्ष क्लासिक इगतपुरी असे दोन संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आणि आपण पाहू शकतो आकाश 11 50-25 शहापूर टीमचे पुरस्कर्ते आकाशजी कोरडे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांना देखील विनंती असेल, आमचे प्रीतम जोशी यांचे मामा आहेत, आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. सिंगल धावा एक्झिक्यूट होतीये, 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगला चेंडू पाहायला मिळतो, वेगवान चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. ब्रँड फ्रॉम साईनगर नन्नू पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिंगल आणि 1 डॉट बॉल येतोय. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला धावसंख्या धावफलकावरती 6-19 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस करायचं. फटका मोठा मारायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल, कुठलाही फिल्डर नाहीये, बॉल निघून चालाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. अप्रतिम फटका सूरज केनेच्या बॅट मधून, बॉल सीमा पार, आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिलं आणि 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चला थोडस स्पीडअप करायचं. 10 धावा धावफलकावरती गोलंदाज नन्नू पुन्हा एकदा तयार आहेत. यावेळेस देखील फटका अप्रतिम, इनफिल्डला भेदून बॉल चाललाय कव्हर रिजन मधून सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय सूरज केनेच्या बॅट मधून. 14 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 5 धाव्यांची गरज. येणारे 18 चेंडू 5 धाव्यांची गरज असं समीकरण पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची समाप्ती 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती योगेश असतील, दुसऱ्या बाजूला मयूर दिनकर बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये आलेत. 18 चेंडूंमध्ये फक्त 5 धावेची गरज. सोपं आणि मापक असं आव्हान पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंड वरती योगेश आणि दुसऱ्या बाजूला सूरज भावळे ब या संघातून सातत्याने या दोन्ही खेळाडूंची वर्णी आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या हंगामामध्ये रेड हॉट फॉर्म मध्ये असलेले दोन्ही संघ जे मात्र इन ऍक्शन मध्ये आहेत, दोन्ही खेळाडू जे मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. NP स्पोर्ट्स शहापूर संघ तो देखील रेड हॉट फॉर्म मध्ये पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला NK स्पोर्ट्स खांडवळ संघ तो देखील रेड हॉट फॉर्म मध्ये पाहायला मिळतो. व्हाईट बॉल पहिला चेंडू पाहू शकतो. अजूनही 4 धाव्यांची गरज, एक मोठा फटका आणि त्यानंतर सामना फिनिश. खिचून मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. कॅच जी मात्र सुटली आहे तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. अजूनही 3 धाव्यांची गरज. येणारी 17 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. हरिओम मित्रमंडळ आयोजित अंडर-24 शहापूरकर चषक 2024 साधे दीप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. अप्रतिम असं आयोजन, तितका सुरेख असं नियोजन आपण पाहू शकतो. शहापूरकरांचं मान, स्वाभिमान, अभिमान जपणारी
ही क्रिकेटची भव्य आणि दिव्य क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. 3 धावांची अजूनही गरज आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत, मिसजजमेंट पाहायला मिळेल. बॉल जो मात्र सीमारेषेचा वेग घेत होता परंतु फिल्डिंग चांगली झाली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. असंख्य धावा फलकावरती सिंगलच्या मदतीने 17 या आकड्यावरती 2 धावांची अजूनही गरज. चांगला असं सामना जो मात्र पाहायला मिळेल असं वाटलं होतं परंतु पहिल्या इनिंगच्या दुसऱ्या षटकानंतर मॅच एकतर्फी होत असताना पाहायला मिळाली. यावेळेस चांगला चेंडू पडला, त्यानंतर अतिरिक्त बाउन्स चेंडूला प्रदान झालं, थोडंसं आतमध्ये देखील चेंडू आला होता. डॉट बॉलची समाप्ती होती. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये. व्हाईट बॉल येतोय. स्कोर इज लेवल. एका धावेची फक्त आणि फक्त गरज आहे. दुसऱ्या षटकामध्ये पूर्ण प्रकारे एनपी स्पोर्ट शहापूर हा संघ बॅकफूट वरती पाहायला मिळतो. एक धाव जी मात्र कंप्लीट होईल आणि अशा रीतीने सामना झालाय. फिनिश सामना जिंकलाय एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाने. अभिनंदन एनके स्पोर्ट्स खांडवळ संघ.